तुमचं कुठचं चॅनल बसायची विनंती आहे की असं मी त्या ठिकाणी मांडतो। मनोज जरांगे पाटलाच्या अगोदर असताना आंदोलनं सुरुवात झाली होती। ती वेगवेगळ्या छावा संघटना असतील, त्याच्यानंतर जिजाऊच्या संघटना असतील, त्यांनी सुरुवात केली होती। मी त्यावेळेसही म्हणालो होतो की मराठा समाजामध्ये आता दोन ग्रुप पडलेले आहेत। एक श्रीमंतांचा आहे की मी ज्याला निजामी मराठा म्हणतो, आणि एक गरीब मराठा आहे, को रयतेतला मराठा आहे। सामाजिक परिस्थिती बघत असताना हा जो रयतेतला मराठा जो आहे त्याला जाणीवपूर्वक गरीब ठेवण्यात आलेला आहे श्रीमंत मराठ्यांनी, म्हणजे निजामी मराठ्यांनी। तेव्हा याकडे शासनाने जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे। आणि हा जो गरीब मराठा जो आहे त्याला मदतीची आवश्यकता असेल तर शासनाने निश्चितपणे ती पुरवली पाहिजे। ती जरांगे पाटील जन्माला येण्याच्या अगोदरपासून, म्हणजे राजकीय जन्माला येण्याच्या अगोदरपासून मी ते मानतो आहे। महाराष्ट्रामध्ये धनगर समाज असताना सुद्धा धनगर असा उल्लेख केला जातो। मंडळ आयोगामध्ये ज्या एसटीच्या अंमलबजावणीची मागणी आतापर्यंत धनगर समाज करतोय त्याची अंमलबजावणी होत नाही, या संदर्भात आपण काय सांगाल? धनगर समाज लढतोय हे बरोबर आहे, त्याचं आंदोलनही चाललेलं आहे। त्यांच्या मागणीच्या संदर्भात ते कोर्टातही गेलेलं आहे। कोर्टामध्ये ते प्रलंबित असल्यामुळे मी त्याच्यावरती असताना आता काही भाष्य करत नाही, कारण का इफेक्टिव्ह हिअरिंगला ती येईल अशी परिस्थिती आहे। काय वाटतं सर की आता विधानसभेच्या निवडणुका येऊन घातलेल्या आहेत, शरद पवार पण आता आरक्षणाच्या बाजूने उतरलेले आहेत? नाही उतरलेत म्हणजे तेल उतरण्यासाठी उतरलेत हा माझा आरोप आहे। आरोप याच्यासाठी आहे की नामांतर होऊन बरीच वर्ष झाली, तुम्ही आत्ता मध्ये नामांतराचं काय काढलं? म्हणजे नामांतर झालं हे वाईट झालं असं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली। ठीक आहे, त्यांचं ते मत असेल। आत्ता मांडणं म्हणजे असताना फुलेशाहू आंबेडकरवादी जो लढला होता त्या नामांतरासाठी त्याला पुन्हा उचकवणं आहे। म्हणजे एक लढा चालला आहे, त्याच्यामध्ये अजून एक लढा। तेल घासलेट रेकॉल जे काही टाकायचे आहे ते शरद पवार टाकतात ते तसे, असा आमचा आरोपच आहे। येणाऱ्या विधानसभा आपण सोबळावर लढणार, वंचित आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडी महायुतीत जाणार। तुम्हाला चौथी आघाडी दिसत नाही, तिसरी आघाडी जन्माला आली, चौथी आघाडीसुद्धा जन्माला येईल, पाचवी आघाडीसुद्धा जन्माला येईल, काळजी करू नका। मागील 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला महाविकास आघाडीकडून आमंत्रण देण्यात आलं? बिलकुल आमंत्रण देण्यात आलं नाही। तुमची पुन्हा माहिती चुकीची आहे। पत्रकार म्हणून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत नाही हा माझा आरोप आहे। पण त्याच्यामध्ये असणारं त्यांनी असं सांगितलं की आम्हाला घेता येत नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं। आम्ही पत्रावरती पत्र लिहिल्यानंतर तो आमचा त्या ह्याच्यामध्ये पत्रावरती पत्र लिहिल्यानंतर तुम्ही 65 लाखाच्या फोर्सला तुम्ही घेत नाही, हा लोकांकडून ज्यावेळेस रेटा आला त्यावेळेस आमच्याशी बोलण्याचं नाटक केलं, आणि बोलण्याचं नाटक करून देत असताना सुद्धा आपण ओबीसींना प्राधान्यक्रम देता, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये जर बघितलं तर ओबीसी आपल्यासोबत येताना दिसत नाही, तर याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघा? ते येत नाही हे बरोबर, म्हणजे मतदानामध्ये वळत नाही आहे हे बरोबर आहे, पण तो वळायला लागला एवढं मी आपल्याला ह्या ठिकाणी नमूद करतो आहे। ओबीसीना आत्ता आम्ही असं जे समजवतो आहे की तुम्ही तुमच्या घरातला देवारा हा काढणार आहात का? तर नाही। मग काढणार नसाल तर धर्मावरती संकट आले असं जे BJP म्हणतं आहे ते कुठून आलं? ओबीसींच्या आत्ता लक्षात आलेलं आहे की धर्मावरती संकट आलं आहे म्हणून सगळ्या हिंदूंनी एकत्र यावं असं जे चाललेलं आहे हे पूर्णपणे फसवं स्लोगन आहे। आणि ते फसवं स्लोगन करून
ओबीसींचं आरक्षण कसं काढता येईल किंवा ओबीसींना आरक्षण कसं मिळणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न चालले आहे. याच्याबद्दल आता असणारा ओबीसींमध्ये जागृत व्हायला लागला आहे आणि तो हा खेळ आता समजायला लागलेला आहे. मी असं मानतो आहे की ह्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या अगोदर आम्ही असणारं 7 तारखेला औरंगाबादला मंडल दिवस साजरा करण्याचा जो ठरवलेला आहे त्याला जर लाखो ओबीसी आले तर मी असं म्हणेन की दोन्हीही भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे आपल्याला फसवतात आहेत हे पक्क त्यांच्या डोक्यात गेले असं मी त्या ठिकाणी मानेन. औरंगाबादची जे 7 ऑगस्टला जे आपण वज्रून बांधणार आहात ते विधानसभेची रचना असं समजायचं का? प्रत्येक खेळ राजकीय पक्षाचा इलेक्शनच असतो राजा. 2019ला मताची जी टक्केवारी होती ती 2024ला दिसली नाही. पुन्हा तिथंच आलात तुम्ही. दिसली नाही आम्ही मान्य केलं ना. नाही मग तुम्ही आम्ही पक्ष म्हणून मान्य केलं. कार्यकर्ते कमी पडतायत, नेमकं काय? त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कमी पडते की कार्यकर्ते कमी पडतात? ते आमचं आम्ही विश्लेषण केलेलं आहे. ते विश्लेषण आम्ही पब्लिक करायला मागत नाही. शरद पवार असतील, सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांच्यासमोर आता आरक्षणाचा पेच सुरू झाला. निवडणुकांना लक्षात घेऊन विधानसभेला आपण बैठकीला उपस्थित होता. सरकारला काय सुचवाल? ते सांगतात की शरद पवारांनी सुचवावं, पण त्यापेक्षा ते माझं म्हणणं असं आहे की प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षांना पत्र पाठवलेली आहेत की आपली भूमिका काय आहे ती लेखी पाठवा किंवा तोंडी कळवा. माझं म्हणणं असं आहे हे राजकीय पक्ष सत्तेमध्ये राहिलेले पक्ष स्वतःची भूमिका लेखी किंवा तोंडी का कळवत नाही? ज्या अर्थी त्यांनी कळवली नाही त्या अर्थी ओबीसींचं ओपिनियन असं होत चाललं आहे की काँग्रेसमधले नेतृत्व जे बाळासाहेब थोरातांचं आहे किंवा NCPचं नेतृत्व जे शरद पवारांचं आहे ते आपल्या जातीबरोबर आहे. ते जातीला सोडायला मागत नाही आणि म्हणून ओबीसी हे हळूहळू आता लक्षात घेतो आहे की ह्या दोन पक्ष आपल्याला पाठिंबा देतील असं आपण गृहीत धरू नये किंवा आपल्या बाजूने उभे राहतील आपण असं त्या ठिकाणी गृहीत धरू नये. तीच हळूहळू परिस्थिती जर BJP आणि उद्धव ठाकरे सेना यांनी भूमिका घेतली नाही तर ओबीसीना जो निकष काढायचा आहे तो ते काढायला सुरुवात करते. जरांगे पाटलांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. जर जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्यांचा जर GR नाही निघाला तर आम्ही बहुतांश ठिकाणी आमचे उमेदवार उभे करू असं सांगितले आणि त्या दृष्टीने तयारी सुरू केली. चांगली गोष्ट आहे. माझं म्हणणं असं आहे की श्रीमंत मराठा निजामी मराठा हा गरीब मराठ्याला उमेदवारी देत नाही. उमेदवारी तर सोडा तो सोयरीसुद्धा करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा ह्या रयतेतल्या मराठ्यांना जरांगे पाटील जो एक चेहरा द्यायला निघालेले आहेत, इज्जत द्यायला निघालेले आहेत, त्यांनी निश्चितपणे 288 जागेंवरती पूर्णपणे हे गरीब मराठा किंवा रयतेतले मराठे हे त्यांनी उभे करावं हे मी त्यांना आव्हान करतो. जर मनोज जरांगे पाटलांनी जर तुम्हाला आव्हान केलं की येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत या तर तुमची नाही, आमची असणारी भूमिका आत्ताची जी आहे ती या गरीब मराठा किंवा हा असणारा निजामी मराठ्याच्या विरोधातला जो वर्ग आहे रयतेतला मराठा त्याचा चेहरा समोर आला पाहिजे आणि त्याचा चेहरा समोर आणायचा असेल तर इलेक्शन हे सगळ्यात मोठं साधन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून जरांगे पाटील यांचा
मार्ग त्यांनी स्वतःहून काढावा असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. शेवटचा झालं? प्रश्न लातूर जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघ आहेत. त्यासाठी आपला आतापर्यंत उमेदवार जे दिले ते सक्षम नसल्याचं दिसून आलं. आता 6 मतदारसंघ असे आमच्याकडे असणारा कारखानदार उमेदवार नाहीत किंवा आमच्याकडे काही साखर कारखाना नाही किंवा आमच्याकडे असणारा ब्लॅक मनी नाही. त्याच्यामुळे आमचे उमेदवार जसे लंगडे तुंगडे आंधळे लुळे असेच राहणार. आर्थिक दृष्टिकोनातून ते राहणार. आजची शिवाजी चौक येथील आपली सभा पाहिली, म्हणजे बहुतांश पुरुष मंडळींची संख्या जास्त होती. महिलांमध्ये आपली जागरूकता नाही आहे का? काय सांगा, का महिला पदाधिकारी कमी पडत असतात? सर, लोकसभेसाठी लातूरमध्ये पाठीमागच्या लोकसभेला वंचितच्या उमेदवाराला 1,12,000 मतदान, मात्र आता 60,000च्या आसपासच. हा ते आम्ही जे म्हणालो ना की आम्ही असणारं एक असं आहे की आम्ही संविधानाच्या संदर्भातला मुर्गा जो आहे तो आम्ही शिजवला होता. दुर्दैवाने मी असं म्हणेन की तो राहिला असता आमच्याकडेच जर हेगडेंनी 400 जागा आम्हाला संविधान बदलण्यासाठी जो पाहिजे ती घोषणा झाली त्या घोषणेतून असणारं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात फिरलं आणि मुस्लिम हा जो आहे म्हणजे म्हणून हा वन सायडेड गेला आणि मुस्लिम वन सायडेड गेल्यामुळे सगळा इतर जो संविधानवादी वर्ग जो आहे तो आता म्हणाला की आपल्याला BJPला धडा शिकवता येतो, तो गेला. पण मी एक सांगतो त्याच्यामध्ये की हे सगळेजणं स्वतःच्या सरकारपासून मुकले. मी 8 महिन्या अगोदर युती जर तुम्ही माझ्याबरोबर कराल तर BJPला 220च्या वरती जाऊ देणार नाही, हे 8 महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं. त्यांनी वंचितला बाहेर ठेवून सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल तर राहुल गांधीचं झालं की त्याला पंतप्रधानपासून मुखला हे त्याच्या लक्षात आलेलं नाही. संविधान बचावचा नारा आपणच मागच्या काळामध्ये दिला होता किंवा संविधान मी तेच तर म्हणालो ना याच्यातला सगळा याच्यातला तो नंतरच्या कालावधीमध्ये मास गेला, त्यांनी नाही उचलला. मास काँग्रेसमार्फत तिथला म्हणजे इंडिया आघाडीमार्फत आपल्याला BJPला हरवता येईल हे झालं. पण सगळ्यात मोठं व्यक्तिगत नुकसान कोणाचं झालं असेल असं जर तुम्ही विचारलं तर राहुल गांधी 5 वर्षासाठी पंतप्रधानाचं ऑफिस मुखला, पुन्हा 5 वर्षानंतर येईल की नाही हा पुन्हा प्रश्नमार्क राहिला आहे. थँक्यू. चला सर समारोप करूया. वंचित आघाडीचे जे उमेदवार होते लोकसभेचे ते आता जे खासदार आहेत काँग्रेसचे त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेले, त्यांनी याचिका दाखल केली आहे की हा जो उमेदवार होता काँग्रेसचा त्याची जातच बनावट आहे. हा त्यांनी मला 2 जे उमेदवार मला आहेत का वंचितमध्ये उदगीरकर आहेत ना, ते त्यांच्या मुलासाठी विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागतात. माझ्यांदा असं बऱ्याच ठिकाणी पसरवलं जाईल, सगळं होत जाईल. पण आज म्हणजे या क्षणापर्यंत तरी सांगते तो आमच्याबरोबर आहे. अरे हिंदीत काय अरे हिंदी में काय केली आहे यार. अभी OBC आरक्षण को लेकर आपका जो दौरा शुरू है, क्या है, क्या बता सकते हैं? हम लोग ने जो आरक्षण बचाव का जो अभियान शुरुआत किया है उसकी वजह यह है कि जरांगे पाटिल इनकी जो मांग है कि मराठा समाज को OBC के कोटे में से आरक्षण मिलना चाहिए, इस पर 2 खेमे हो चुके हैं. एक मराठों का खेमा है कि जो जरांगे पाटिल को समर्थन करता है
और दूसरा ओबीसी का खेमा है कि जो जरांगे पाटिल की इस मांग को विरोध कर रहा है। हम लोग ये चाहते हैं कि ये राजनीतिक लड़ाई है, राजनीतिक लड़ाई रहे, लेकिन कुछ राजनीतिक दल इस राजनीतिक मतभेद को सामाजिक मतभेद में परिवर्तित करना चाहते हैं, और सामाजिक मतभेद अगर परिवर्तन हो गया तो लड़ाई